हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी एक कारलं घेतलेलं आहे आणि ह्या कारल्यापासून तुम्हाला अशी मस्त चटपटीत ही डब्यासाठी मी टिफिनसाठी रेसिपी झटपट दाखवणार आहे। तर हे कारल्याचं आपल्याला पुढचं मागचं हे टोक असं कापून घ्यायचे। त्यानंतर ह्याच्या शिरा आपल्याला ह्या काढून घ्यायच्यात बघा, थोडे थोडे काढायचे, जास्त काही काढायचे नाहीयेत। कसं थोड्या शिरा काढल्याच्या नंतर कसं कडवटपणा थोडा कमी होतो, त्यामुळे आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात। तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। तर असो, तर हे कारल्याचे बघा मी वरून सर्व हे शिरा काढून घेतलेले आहेत। तर आपल्याला काय करायचं, हे कारलं कापून घ्यायचे अशा पद्धतीने। आणि हे कारल्याच्या बिया लाल झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। तर आपल्याला हे बिया सर्व काढून घ्यायच्यात। कवळक बिया असल्या तर त्या घ्यायच्या मैत्रिणींनो, पण ह्या बिया एकदम खूप अशा हे झालेल्या आहेत, निबार झालेल्या आहेत, त्यामुळे त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात। नाही तर बिया घेतल्या तर सगळं दाताखाली असं कचकच होतं, त्याच्यामुळे आपल्याला बिया घ्यायच्या नाही। पाहू शकता सुरीच्या साहाय्याने मी सर्व ह्या बिया काढून घेणार आहे। तर बिया सर्व काढून झालेल्या आहेत। तर कापायचं कसं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम आपल्याला ह्या छोटे छोटे फोडी करून घ्यायच्यात बघा, अशा पद्धतीने। सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी बारीक एकदम फोडी केल्या पटापट तर लवकर शिजल्या जाते ही भाजी आपली। आणि तुम्ही जर मोठ्या फोडी केल्या तर लवकर शिजल्या जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला लहान लहानच फोडी करून घ्यायच्या तिथे अशा पद्धतीने। पाहू शकता मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा। टिफिनसाठी घाईच्या कामासाठी ही झटपट होणारी आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व हे कारलं कापून घेणार आहे छोट्या फोडींमध्ये। कारल्याचे पण भरपूर प्रकार आहेत, कोणी भरून कारलं करतं, कोणी असे खापांचं कारलं करतं, कोणी कारल्याची चटणी पण बनवतं। पण आपण हे काही करणार नाही आहे, फक्त आपण असे बारीक काप करून त्याची भाजी बनवणार आहे आणि झटपट होणारी आहे। तर सर्व कारलं मी बारीक चिरून घेतले, पाहू शकता। एका बाउलमध्ये मी हे कारलं सर्व टाकून घेते। मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला विसरू नका। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे कारल्यामध्ये। त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घ्यायची, पाहू शकता। कसं मीठ हळद कारल्याला लागलं ना तर त्याचा कडवटपणा कमी होतो बऱ्यापैकी। आणि 1-2 मिनिटं आपल्याला हे कारलं असंच ठेवायचे मीठ हळद लावून। आता हे साईडला ठेवूया आपण। पुढे काय करायचे ते पण मी तुम्हाला सांगते। तर पाहू शकता इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। ते कांदे आपल्याला उभे पातळ असे चिरून घ्यायचेत। तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता किंवा असे उभे पातळ चिरून पण टाकू शकता, तुमच्या आवडीवर। मैत्रिणींनो, घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते, नक्की ट्राय करा। खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे। केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ताई आम्ही ही रेसिपी केली म्हणून। तर कांदा आपला सर्व असा उभा चिरून झालेला आहे, पाहू शकता। मीडियम साईजचा टमाटा मी घेतलेला 2, ते पण मी मोठे मोठे असे चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। अद्रक किसून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलं आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे। तुम्ही ठेचून पण टाकू शकता किंवा लसणाची अशी पेस्ट करून पण टाकू शकता।
इथे मी चिरून घेतलं आहे. एवढे साहित्य लागतं आहे आपल्याला. त्यानंतर आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. आणि कारलं पाहू शकता, इथे मी हळद मीठ लावून कारलं ठेवलेलं. ते स्वच्छ आपल्याला असं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो. 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, पाहू शकता. मस्त असं हे कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा, 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर आपल्याला आता पुढे काय करायचे, गॅस कवळायचे आपल्याला. इथे गॅस पेटून घेणार आहे मी. आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची, पाहू शकता. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे 1 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे, पाहू शकता. 1 चमचा जिरं टाकले. जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान परतून द्यायचं आहे. लसूण परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचे 2 कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला त्यानंतर इथे टमाटे मी 2 कापून घेतलेले मोठे मोठ्या साईजमध्ये ते टाकून दिलेत. आणि कांदा टमाटा छान तेलावर परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अद्रक पण मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. अद्रकने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते आणि अद्रक शरीरासाठी खूप चांगलं असतं. भाज्यांमध्ये तुम्ही टाकीत जा. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. कांदा टमाटा छान परतला पाहिजे, मऊ झाला पाहिजे. आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथे आता मसाले टाकून घेऊया. 1 चमचा गरम मसाला घेतला आहे मी, छोटा चमचा आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे. आणि 1 चमचा धना पावडर घेतली. तर हे मसाले आपल्याला सर्व तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला तिखट कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, त्याप्रमाणे मसाले तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. हे छान परतून घ्यायचे आपल्याला मसाले. हे मसाले छान परतून झाल्याच्या नंतर जे कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं ते टाकून घेऊया. आणि कारलं पण आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. खूप छान होती आणि झटपट होणारी आहे. बिलकुल पण टाईम लागत नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही टिफिनसाठीही करून बघा. हे छान परतून झाल्याच्या नंतर पुढे काय करायचे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची. तर शिजायपुरतंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकून घेणार आहे. ही भाजी आपल्याला सुक्की बनवायची, पातळ करायची नाही, त्याच्यामुळे पाणी बेतट टाका. आणि झाकण ठेवायचे 1-5 मिनटं मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. पाहू शकता भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे आणि तरी पण मस्त सुटलेली आहे भाजीला. शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे 1 चमचा. कोथिंबीर टाकायची वरून. भाजी झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर परत झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनटं. 1 वाफ आपल्याला काढून घ्यायची. 1 मिनटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे.
आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता मस्त अशी ही कारल्याची चमचमीत चटपटीत ही भाजी आपली झालेली आहे। तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, ही कारल्याची रेसिपी तुम्हाला झटपट अशी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन।